ठाणेकरांसाठी खास नवीन वर्षाला येतोय आख्यानाचा थाट. महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर अवघ्या जगात ज्या कार्यक्रमाची चर्चा असलेला असा कार्यक्रम द फोक आख्यान ठाणेकर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मोरिया एंटरटेनमेंट आयोजित द फोक आख्यान हा कार्यक्रम दिनांक 19 मार्च 2026 रोजी TMC मैदान हिरानंदानी इस्टेट येथे ठाणे येथे भव्य दिव्य स्वरूपात सादर होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्याकरिता आज बुधवारी आयलिफ रिट्स बँक्वेट आर मॉल ठाणे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेचे संगीतकार हर्ष राऊत, लेखक दिग्दर्शक लमाणबंधू ईश्वर अंधारे, निर्माते रणजित गुगळे व भूषण मेहरे, मोरिया एंटरटेनमेंट संस्थापक व आयोजक विशाल गारगोटे, गायिका अनुजा देवरे, गायिका रुचा कुलकर्णी, शाहीर चंद्रकांत माने, वादक पृथ्वीराज देशमुख, समाजसेवक योगेश मंदुरा, एक ठाणेकर फाउंडेशन यांनी उपस्थित राहून माध्यमांशी संवाद साधला. आयलिफ रिट्स बँक्वेट्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक उद्योजक प्रतीश आंबेकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. ठाणे येथे आयोजित लोककलेचा अद्भुत असा कार्यक्रम सर्वसामान्य प्रेक्षकांना सहकुटुंब अनुभवता यावा याकरिता तिकिटांचे वाजवी दर ठेवण्यात आल्याचे आयोजक विशाल गारगोटे यांनी सांगितले. या कार्यक्रमाची तिकिटे www.ticketkhidki.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकिटांचे दर केवळ 499, 999, 1499 असे आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना भव्य अशा मैदानावर सर्वोत्तम प्रकाश योजना व नेत्रदीपक आतिषबाजी अनुभवास सुद्धा मिळेल, ज्यामुळे हा लोककलेचा सोहळा अविस्मरणीय ठरेल. 19 तारखेला ठाण्याच्या TMC ग्राउंडवरती द फोक आख्यानाचा सांगीतिक थाट सादर होतोय. ठाणेकर नाही तर पूर्ण मुंबईकरांसाठी हे आमंत्रण आहे. त्या दिवशी गुढीपाडवा आहे, मराठी नववर्षाला सुरुवात होतीये. इंग्रजी नववर्ष सगळ्यांना माहिती असतं, पण मराठी नववर्षाला त्या दिवशी एक वेगळा काहीतरी उपक्रम मोरिया एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतोय. तर सगळ्या समस्त मुंबईकरांना, ठाणेकरांना मी आवाहन करतो की खूप लोकांनी हा सांगीतिक थाट अनुभवला असेल, याच्या अगोदर सभागृहात अनुभवला असेल, मुंबईच्या BKC ग्राउंडवरती अनुभवला असेल, पण हा 19 तारखेचा सांगीतिक थाट आम्ही विशेष मांडतोय, जो आम्ही पुण्यामध्ये 100वा सांगीतिक थाट एक वेगळ्या पद्धतीने सादर केला होता. तुम्हाला खूप वेगळी वाद्य पाहायला मिळतील, कदाचित 1-2 माळ वेगवेगळ्या पाहायला मिळतील, कदाचित खूप मोठ्या संचामध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. मराठी लोकांना खरं तर कॉन्सर्ट नावाचा प्रकार खूप पाहायला मिळत नाही, पण मोरिया एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आणि द फोक आख्यानच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही एक सांगीतिक थाटाचा अनुभव द्यायला तुम्हाला येतोय. तर तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार, मित्र, मैत्रिणी, आप्तेष्ट सगळ्यांना घेऊन या सांगीतिक थाटाला उपस्थित राहा. तुम्हाला नक्कीच खूप वेगळा अनुभव मिळेल ही मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. त्याबद्दल काय सांगतो? सगळ्यांचं पहिलं मनापासून धन्यवाद की 19 तारखेला मराठी नववर्षा दिनानिमित्त ठाण्यामध्ये TMC ग्राउंडमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या दिमाखात हा प्रोग्राम होत आहे. आणि फोक आख्यान तर सर्वांना माहीतच आहे, आजकाल जगभरात जो प्रोग्राम गाजत आहेत, तर मोठ्या दिमाखात आणि नवीन स्वरूपात तिथे साजरा होत आहेत. तर सगळ्यांना ठाणेकरांना आव्हान आहे, आमचं सर्व तयारी TMC ग्राउंडवर केलेली आहे आणि 5000 लोकांचं मॅनेजमेंट आम्ही तिथे केलेलं आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. कशा प्रकारची तुम्ही व्यवस्था केलेली? आता तुम्ही बघितलं असेल की 5000 लोक येणार आहेत, त्यामुळे सर्वच सिक्युरिटी झाले, पोलीस परमिशन झाले, फायर ब्रिगेड झाले, की कोणालाही कुठल्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये याचीच आम्ही काळजी घेणार आहे. आणि ह्यापूर्वीही याच्यापेक्षाही मोठ्या प्रोग्राम आम्ही पार पाडलेले आहेत. त्यामुळे नक्कीच ठाणेकरांचं आम्ही पूर्णपणे कुठल्याही प्रकारची त्यांना त्रास होणार नाही किंवा काही प्रकारचं त्यांना कुठली उणीव भासणार नाही याची आम्ही नक्कीच काळजी घेतलेली आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनी 19 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता TMC ग्राउंडवर नक्कीच ह्या प्रोग्रामसाठी उपस्थित राहा. मागचा उद्देश काय? ह्या मागचा उद्देश एकच होता की ठाण्यामध्ये ह्या आधी मराठी इतक्या मोठ्या स्वरूपात कधी प्रोग्राम झाला नव्हता. आणि माझी एकच इच्छा होती की कमीत कमी अल्पदरात ह्या सगळ्या लोकांसाठी प्रोग्राम बघता यावा, सगळ्या लोकांना ह्या प्रोग्रामचा आस्वाद घेता यावा, हीच आमची एक मनापासून इच्छा होती. त्यामुळे ठाण्यामध्ये इतक्या मोठ्या रूपात केलेले आहे. आणि एक आवर्जून मला गोष्ट सांगायला नक्की आवडेल की याच्यामध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट जर
आम्हाला आमच्या टीमला, मोरिया एंटरटेनमेंटच्या टीमला जर कोणाचा लाभला असेल तर योगेश भाई यांनी आम्हाला मनापासून मदत केली आहे आणि नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यामुळे योगेश भाई यांचे पण मनापासून धन्यवाद. काय सांगाल एकंदरीत मोठा कार्यक्रम 19 तारखेला होतो, काय सांगाल? आता हे 19 तारखेला ठाणे TMC ग्राउंडमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी विशाल याचं मोरिया एंटरटेनमेंटतर्फे फोक आख्यान हा मराठी लोककलेचा कार्यक्रम हा ठाण्यात पहिल्यांदाच होतोय. तर हे खरोखर तर ठाणेकर लोकांसाठी पण खूप मोठी गोष्ट आहे की एवढं चांगलं म्हणजे इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेला हा मराठी कार्यक्रम हा ठाण्यात पण होतोय. म्हणून माझी सर्व ठाणेकर लोकांना विनंती आहे की त्यांनी भरभरून या कार्यक्रमात सहभाग घ्यावं आणि या कार्यक्रमाचे जे कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहित करावं की पुढेही असे कार्यक्रम होत जावं. ओके.